गेल्या काही दिवसापूर्वी अपक्ष नगरसेवक भरत भोईर यांच्यावरती नगरसेवक स्थगितीचा आदेश देण्यात आला होता। न्यायालयाकडे आज अपक्ष नगरसेवक भरत भोईर यांनी धाव घेतलेली आहे। आपण त्यांच्याशी बोलूया। सर, काय सांगाल, गेल्या आठवड्यामध्ये जे आहे ते नगरसेवक पदावरती स्थगिती आणली होती, जन्म प्रमाणपत्र फेरफार या संदर्भात आरोप लावण्यात आले होते, काय प्रतिक्रिया व्यक्त कराल? माझ्यावर कोर्टामध्ये आरोप करण्यात होता का 3 मुलांची 3 अपत्यांची माहिती भरत भोईर यांनी लपवली। ऍक्च्युअली निवडणुकीला मी पेपर देताना सांगितलं होतं का 3 मुलं आहेत, तिसऱ्या मुलाची जन्मतारीख 10/5/2001 आहे, त्यामुळे तो व्हॅलिड आहे। आणि सुरेश कुलकर्णी यांनी त्याच्या मुलांनी माझ्यावर हायकोर्टामध्ये दावा दाखल केला होता। हायकोर्टाने दावा फेटाळल्यानंतर त्यांनी ऍक्च्युअली नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे द्यायला पाहिजे होता। तसं न करता तो दिवाणी न्यायालयात गेला बेलापूर येथे। न्यायालयामध्ये त्यांनी एक्सपर्टी आमच्यावर स्टे घेतली। आम्हाला माहिती सुद्धा नाही का त्याने पेपर दिला काय। तेव्हा पेपर काढायला गेलो तेव्हा माहिती झाली आम्हाला। आणि त्यांनी टीव्ही चॅनलला बातमी दिल्या का नगरसेवक बाद केलं, त्याला 3 मुलं आहेत, त्यांनी माहिती लपवली। आम्ही तसं काही केलं नाही। एखाद्या नगरसेवकाची किंवा एखाद्या माणसाची नाहक बदनामी कोणी करू नये। कोणी का किती त्याची दुश्मन असली ह्याच्यात काढून निवडणुकीला हरला म्हणून का कुठल्याही थराला जायचं का? हे कुलकर्णी शिकवलंय कोणी, त्याचा गुरु तरी कोण आहे ते त्यांनी सांगावं लोकांना। त्याला त्याच्यातनं झालं, मुलाची याचिका फेटाळली तर इथे दुसऱ्या पदाधिकाऱ्याला हाताशी धरून त्याच्या देवा मला केस टाकली। आता मी केस जिथं जिंकले त्याचा दावाच फेटाळलेला आहे आणि 8 तारखेला तर पूर्ण केसच निकाली निघणार आहे। सर, महिला ज्या आहेत त्यांनी ही केस तुमच्यावर दाखल केली होती। नेमक्या त्या महिला कोण आहेत, काय आहे ते? त्याचे वार्ड क्रमांक 20 नगरसेविका मला तर वाटत आहेत, सविता लगाडे म्हणून। आता त्यांचा काय विषय नाही, त्याने काय माहिती 14 गावचा काय राजकारण आहे। ह्याच माणसाने त्यांना प्रवृत्त केला असेल, सुरेश कुलकर्णी यांनी। आता सुरेश कुलकर्णी मला तर वाटतं ते स्थायी समितीमध्ये सदस्य 3 वेळेला सभापती, 2 वेळेला सभापती होते, 3 वेळेला का नगरसेवक होते। आता आम्ही नवीनच महानगरपालिकेमध्ये नगरसेवक निवडून आले, तिथं विनाकारण एक साध्या गोष्टीला 1 तास भांडतात तिथे, कारण काहीच नाही, क्षुल्लक कारणच काहीच नाही। अरे मुद्द्यावर भांडा तुम्ही, लोकांना नवेल त्यांना काही शिकू दे। अर्धा तास विनाकारण बोलत असतात। आम्ही बघितलं ते सभागृहात पूर्ण दिवस वेळ घालवतात, काही कारण नाही। हे त्यांना शिकवून दिले का? अशी ती गोष्ट समाज काय शिकणार? पुढचे येणारे नगरसेवकांना काय शिकवून भेटणार आहे? आता मी त्याच्या मुलाला हरलं म्हणून माझे 2-2, 3-3 केशी टाकतो। अरे 3 मुलं काय, लोकांना 10-10 मुलं असतात, त्याची हिमते मुलं काढतो माणूस, ते कायदेशीर आहेत। 3 मुलं झाली, कोर्टाची फसवणूक केली, बातम्या, टीव्ही चॅनल, फेसबुक, व्हॉट्सअप, 2 दिवस यांनी हैराण केला मला। लोकांचे फोन येऊन 2-3 दुसरा कोणाचा मोबाईल बंद करून पडला असता, पण आम्ही बंद नाही केलं मोबाईल। आम्ही लोकांना सांगितलं का ते खोटं आहे आणि ते खोटंच आहे आणि आज सत्याचा विजय झालेला आहे आणि त्या कुलकर्णी हरवलेला आहे। मी त्याला सांगतो आता कुलकर्णीला का आग्र्याच्या मागे लागू नको, तुला ही विनंती आहे माझी। आग्र्याच्या मागे लागला तर मग आगरी दणका दिल्याशिवाय राहणार नाही। नक्कीच, एकूणच बघितलं तर अपक्ष नगरसेवक भरत भोईर यांच्या पाठीशी न्यायालय देखील आता ठामपणे उभं राहिलेलं आहे। येत्या 8 एप्रिलला न्यायालय काय सुनावणार ह्याकडे देखील आता सर्वांचं लक्ष लागणार आहे। कविता लोखंडे, जय महाराष्ट्र, नवी मुंबई।